जिल्ह्यातील अपर तहसील कार्यालयानं मागील काही दिवसात शहरातील विविध ठिकाणच्या वाळू ठेक्यांवर कारवाई करून 63 ब्रास वाळू जप्त केली, तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येत्या 27 फेब्रुवारी रोजी जप्त वाळूचा लिलाव केला जाणार असल्याचं कळवलंय। त्यासाठी प्रति ब्रास 600 रुपये किमान दर निश्चित केल्याची माहिती कळविण्यात आली। जिल्ह्यात वाळू उत्खननास परवानगी नाही तरी देखील शहरात विना परवानगी आणि अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक करून आणली जाते। जागोजागी स्थापन केलेल्या अवैध वाळू ठिय्यावर जमा करून त्याची विक्री केली जाते। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी महसूलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध वाळू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर अपर तहसील कार्यालयाने पथके स्थापन करून शहरातील विविध भागातील वाळू ठिय्यांवर कारवाई केली, तेथील वाळू जप्त करून तहसील कार्यालयात जमा केली। सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात एकूण 63 ब्रास वाळू जमा झाली आहे। आता उपविभागीय अधिकारी कार्यालयानं या वाळूचा लिलाव करण्याचं ठरविलंय। त्यानुसार 27 फेब्रुवारी रोजी उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात हा लिलाव होईल। लिलावासाठी प्रशासनाने 600 रुपये प्रति ब्रास हा वाळूचा किमान दर निश्चित केलाय। या रकमेपासून बोलीला सुरुवात होईल असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय।